कवितेबद्दल लिहिताना असं लिहितो की प्रत्येकाचं असतं की आपण कविता लिहितो ते आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी. कारण त्या भावना आणि कवितांची सांगड कशा प्रकारे होते ते आहे शब्दांतून करतो की मनाच्या या शांतीसाठी, मनाच्या या शांतीसाठी लिहितो आहे भावना, मनाच्या या शांतीसाठी लिहितो आहे भावना, व्यक्त न केल्याशिवाय आता मला काही राहावना, व्यक्त न केल्याशिवाय आता मला काही राहावना. कारण व्यक्त करण्याचं ठरवलं होतं, कारण व्यक्त करण्याचं ठरवलं होतं, पण त्याआधीच न व्यक्त केल्यामुळं गमावून बसलो आहे ते बऱ्याच जणांना. त्यामुळंच व्यक्त झालो नाही याची मनात राहिली होती ती वेदना, त्यामुळं व्यक्त न होण्याची मनामध्ये राहिली होती ती वेदना, राहिली ती वेदना जी जाळत होती माझ्या मनात, राहिली ती वेदना जी जाळत होती माझ्या मनात. मग शब्द एकत्र येतात, मग शब्द एकत्र येतात आणि जन्म देतात, मग शब्द एकत्र येतात आणि जन्म देत आहेत आज ते माझ्या या कवितांना, आज ते माझ्या या कवितांना.